नमस्कार मित्रहो, जनसंवाद यूट्यूब चॅनल या माध्यमातून एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट स्कीम म्हणजे EPS 95 या पेन्शनच्या वाढीसाठी गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये पेन्शन वाढ मिळावी यासाठी आंदोलन चालू आहे. परंतु कालांतराने 2014 साली नवीन सरकार आलं. त्या नवीन सरकारने केंद्रामध्ये मान्य केलं की आम्ही निश्चितपणे पेन्शन वाढीचा या ठिकाणी विचार करू. परंतु नवीन आलेल्या सरकारनं ते काही आश्वासन पाळलं नाही आणि पेन्शन वाढही काही त्या ठिकाणी आपल्याला देऊ केली नाही. आजची परिस्थिती अशी आहे की 1,000 रुपये पेन्शन जी मिळते त्या पेन्शनवर त्या कुटुंबातल्या व्यक्तीने कशा पद्धतीनं गुजरण करावं याबाबत अनेक वेळा सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने या ठिकाणी केलंय. आणि 2025च्या दरम्यान केंद्र सरकारच्या माध्यमातून संघटनेला या ठिकाणी आश्वासित केलं होतं की पेन्शन वाढीच्या संदर्भात आपण निश्चितपणे विचार करू आणि त्या पद्धतीनं आपल्याला जर पेन्शन वाढ द्यायची असेल तर त्यामध्ये आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला तरतूद करावी लागेल. अशा पद्धतीनं 2026चा अर्थसंकल्प जाहीर झाला. EPS 95 पेन्शनसाठी वाढीसाठी कोणतीही तरतूद त्या ठिकाणी केली गेली नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी EPS 95 या पेन्शन वाढीच्या कर्मचारी जे आहे त्यांची एक फसवणूक पुन्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून झाली आणि अशोक रावत यांनी अर्थसंकल्पाच्या अगोदरच या ठिकाणी निर्णय जाहीर केला होता की जर पेन्शन वाढ झाली नाही तर 9, 10, 11 मार्च रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर एक मोठं देशव्यापी आंदोलन या ठिकाणी उभं करण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. पेन्शन वाढ झाली नाही, आर्थिक तरतूद केली नाही आणि मग आंदोलन आता या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे आणि ते एक मोठं देशव्यापी आंदोलन आपल्याला उभं करावं लागणार आणि आता ही कारभारची लढाई आहे. अभी नाही तो कभी नाही. म्हणजे आता जर नाही वाढ मिळाली तर परत कधीच मिळणार नाही आणि मग एक मोठा संघर्ष आपल्याला या ठिकाणी उभा करावा लागणार आहे. सरकारने या ठिकाणी वंचित समूहासाठी अनेक निर्णय घेतले, अनेक प्रकारचे अनुदान दिले, अनेक प्रकारच्या मदत केलेली. परंतु EPS 95 पेन्शन धारकांची जी आज परिस्थिती आहे ती परिस्थिती बघता सरकारनं या ठिकाणी कोणताही सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेतला नाही आणि म्हणून पेन्शन वाढ मिळावी यासाठी पुन्हा एकदा एक मोठं आंदोलन अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभं राहते. तर आपण देशभरामध्ये जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी दिल्ली येथील 9, 10, 11 या जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सरकारला पेन्शन वाढ करण्यासाठी भाग पाडावं यासाठी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि पेन्शन वाढीसाठी सरकारला निर्णय घेण्यासाठी आपण भाग पाडूया. धन्यवाद.